नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया. भीमा नदी पात्रामध्ये सापडलेल्या 7 मृतदेहांचं गूढ आता अखेर उकललेलं आहे. भीमा नदीच्या पात्रामध्ये क्रूर हत्याकांड झालंय. 7 जणांनी या पवार कुटुंबाची हत्या केल्याची आता माहिती समोर येतेय. आरोपींच्या भावावर या कुटुंबानं करणी केल्याचा संशय म्हणून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळतेय. या धक्कादायक प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत. पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या पारगावमधल्या भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातल्या 7 जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली होती. आणि या घटनेनंतर फक्त पुणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. नदीपात्रामध्ये सापडलेले सगळे मृतदेह हे एकाच कुटुंबातले असून यात 2 पुरुष, 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. मेन जे आहेत मोहन पवार, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि जावई हे 4 इसम आहेत. आणि मुलीचे 3 मुलं जे आहेत तर त्यांच्या अशा 7 डेड बॉडीज आपल्याला मिळाल्या आहेत. यापैकी 3 लहान मुलांचे मृतदेह आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहेत. ते 7 माणसं होतं, 4 महिला आणि 3 मुलं. तिथे होतं ते कामाला होतं ते याला निगुजला पाईपलाईनचे काम करायला. त्यांना गोष्ट कळली ते त्यांची एक मुलाची पोरगी होती म्हण बिन लागला पोराला त्याने पळून नेलं ते म्हण. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं संकेत तेच त्या माणसानेच मारलंय. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, 7 जणांनी कुटुंबाला संपवल्याचा हा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय. अंधश्रद्धेतनं हे सगळं झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय. वैभव, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, 2 व्हर्जन्स कळत आहेत. मात्र या सगळ्या हत्याकांडाचा तपास जो आहे तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीनं स्थानिक गुन्हे शाखेनं केलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या 7 जणांच्या हत्या आहे त्यांचा बुडून मृत्यू नाही झालेला तर हत्या झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. जे कारण देण्यात येते संबंधित जे मृत्युमुखी पडलेलं कुटुंब आहे त्यांच्याच भावानं 4 जणांनी मिळून हे 7 जणांचे खून करून त्यांचे मृतदेह जे आहेत ते भीमा नदी पात्रामध्ये फेकल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली आहे. जे व्हर्जन्स पोलिसांकडून येत आहेत त्याच्यामध्ये 2 महत्वाचे व्हर्जन्स आहेत. एक तर अमोल पवार हा जो त्यांचा पुतणा आहे त्याचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झालाय आणि तो मृत्यू अपघाती नसून तो खून केलेला होता असा या आरोपींचा समज होता किंवा त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी रागातून या सगळ्या कुटुंबालाच पूर्ण संपवलं आणि त्यांचे मृतदेह जे आहेत ते भीमा नदीमध्ये फेकून दिलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने 4 आरोपी या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक केले. अधिकृत खुलासा जो आहे तो पोलीस पत्रकार परिषद घेऊन करण्याची शक्यता आहे. जो खून करण्यात आलेला होता तो करण्यापूर्वी करणी करण्यात आलेली होती असंही या आरोपींनी पोलिसांना सांगितलंय. पोलीस हे सगळे व्हर्जन्स जे आहेत ते आरोपींचे तपासतायत. नेमकं काय झालेलं होतं काय झालेलं नाही याबाबतची पूर्ण खात्रीशीर माहिती जी आहे ती व्हेरीफाय केली जाईल आणि त्यानंतर अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करू असं एसपी अंकित गोयल यांनी स्पष्ट केलंय. बरं वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. कणकवली तालुक्यातल्या कनेडी इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार घडलेला होता. आधी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आणि नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आणि यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. भाजपचे शेकडो कार्यकर्ते कनेडीमध्ये जमू लागले. शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते जमू लागलेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक तत्काळ कनेडीमध्ये दाखल झाले. भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर जमत जोरदार शिवीगाळ केली. एका रिक्षाला लक्ष्य देखील करण्याचा प्रयत्न झाला. वातावरण हे तणावपूर्ण बनलेलं असताना आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जातानाचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विशाल, राजकीय धुमशान हे कणकवलीमध्ये झाल्याचं काल पाहायला मिळालेलं होतं. अत्यंत हाय व्होल्टेज हा सगळा ड्रामा घडला. काय नेमकं याबद्दल सांगताय?
अजिंक्य, जर आपण पाहिलं तर मागील 2 दिवस म्हणजे काल आणि परवाचा दिवस हा कणकवली तालुक्यासाठी अगदी राडा प्रकार पाहायलाच मिळाला. एक दिवसा अगोदर जो राडा घडला तो नगराध्यक्ष आणि वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांच्यामध्ये झालेला होता. धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. तर दुसऱ्या दिवशी वैभव नाईक यांचे जे समर्थक आहेत कणडीमध्ये रिक्षा चालक आहेत ते यांच्यामध्ये आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यामध्ये हा जो काल चकमक झालेली पाहायला मिळाली आणि संपूर्ण जिल्हा जो आहे तो हादरला. कारण कणकवलीचा राडा हा म्हणजे प्रकार म्हणजे आजपर्यंत इतिहास जमा आहे. जर एकूणच ही संपूर्ण परिस्थिती पाहिली तर काल संपूर्ण आरसीपी असेल, क्यूआरटी असेल, ह्या फोर्स कणेडीमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. याच दरम्यान वैभव नाईक हे आपल्या समर्थकांच्या बाजूने आले होते आणि जर आपण या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर वैभव नाईक स्वतः देखील या ग्राउंडवर उतरले आणि त्याच्या हातामध्ये काठी देखील होती. अक्षरशः त्यांना पोलिसांनी मज्जाव केला आणि पोलिसांनी थांबवण्याचं काम केलं आणि त्यावेळी वैभव नाईक यांना मागे पाठवण्यात आलं आणि पोलीस जर तडजोड यामध्ये जर थांबले नसते तर मात्र मोठा राडा परत या ठिकाणी पाहायला मिळाला असता. अजिंक्य. बरं विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ठाकरे पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचा हा सगळा प्रकार कणकवलीमध्ये घडलेला होता. त्याच संदर्भातला एक व्हिडिओ आता समोर येताना दिसतोय, ज्यामध्ये आमदार वैभव नाईक हे सुद्धा दिसतायत. ठाकरे पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं कणकवलीमध्ये काल पाहायला मिळालेलं होतं. आणि यानंतर आपण आताच्या घडीच्या टॉप 18 न्यूज पाहूया. दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आफताब पुनावालाच्या विरोधात 6,629 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. यामध्ये आफताबनं श्रद्धा वालकरची हत्या का केली याचा खुलासा झालाय. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण उघडकीला आलेलं होतं. या आरोपपत्रामध्ये आफताबला पॉलिग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते त्यांचा सुद्धा समावेश आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होतीये. कसबा आणि चिंचवड या 2 विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्यासह 4 नेते मातोश्रीवरच्या या बैठकीसाठी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थान दौऱ्यावर आहेत. राजस्थानच्या प्राचीन नीळकंठ महादेव मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी शिंदेंना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट राजस्थानकडे रवाना होतील. मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. बेस्ट प्रशासनाकडून मुंबईमध्ये 18% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला गेला आहे. याचा सर्वाधिक फटका हा झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा इम्पॅक्ट झालाय. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा अखेर 8 दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. लागोपाठ परीक्षांनी विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडलेलं होतं आणि यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मुंबईतल्या काही भागांमध्ये 30 आणि 31 जानेवारीला पाणी कपात करण्यात येणार आहे. भांडूप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम महानगरपालिकेद्वारे हाती घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजीमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 2,82,000चा मुद्देमाल जप्त केलाय. 2 जणांना अटकही केली आहे. उल्हासनगरमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. मुंबई पोलीस दलाच्या एटीएसनं ही कारवाई केली आहे. इथं लपलेल्या आणखी बांगलादेशींचा शोध सुरू आहे. कल्याण डोंबिवली आणि भिवंडी परिसरातनं मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 13 टू व्हीलर्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. हिंगोलीतल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्याला चांगलंच ठणकावलेलं आहे. डॉक्टर अशोक उपाध्याय असं या प्राचार्यांचं नाव आहे. संबंधित प्राचार्य हे महिला प्राध्यापकांना त्रास देत असल्याची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे आलेली होती. त्यानंतर थेट संतोष बांगर यांनी प्राचार्यांना जाब विचारत ठणकावलेलं आहे.
नागपुरातल्या सावनेर इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय। 10वीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं या नराधमांनी कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर खापा कोदेगाव परिसरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत। सुप्रीम कोर्टानं इच्छामरणावरील आपल्या आदेशामध्ये आता सुधारणा केलेली आहे। याबाबतचा लवकरच सविस्तर आदेश जारी केला जाईल। 2018 मध्ये कोर्टानं नागरिकांना लिव्हिंग विलचा अधिकार दिलेला होता। या अंतर्गत एखादी व्यक्ती जिवंत असताना एखाद्या गंभीर आजाराच्या बाबतीत त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर जबरदस्तीनं जिवंत ठेवू नये असं लिहू शकत होतो। कठोर प्रक्रियेमुळे लोकांना हा अधिकार वापरता येत नसल्याचंही कोर्टानं मान्य केलंय। तासवडे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून कार चालकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। टोल घेण्याच्या वादात हा सगळा मारहाणीचा प्रकार झालाय। मारहाणीचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पत्रकारावर सुद्धा टोल कर्मचारी धावून गेले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कराड तालुक्यातल्या तासवडे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची दादागिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसलाय। या वादळी वाऱ्यामुळे इथल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। रिकॅलिब्रेशनच्या विरोधामध्ये पालघर जिल्ह्यात रिक्षा चालक मालक संघटनांकडून एक दिवसीय संप पुकारण्यात आलाय। यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। अतरंगी फॅशनमुळे आणि वादांमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदला सध्या एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय। उर्फीला मुंबईमध्ये राहण्यासाठी भाड्यानं घर हवंय, पण तिला कुणीही घर देत नाहीये। तिनं या संदर्भात ट्विट केलंय आणि मुंबईमध्ये आपल्याला भाड्यानं घर मिळत नसल्याची माहितीही दिली आहे। लखनौमध्ये 3 मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 10 जणांना बाहेर काढण्यात आलंय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा या दुर्घटनेची दखल घेतली आहे। बिहारच्या भागलपूर इथं पोलिसांची गाडी आणि मोटरसायकलची धडक झाली आहे। या अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहेत। अपघाताची सगळी दृश्ये इथल्या एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहेत। यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगामधल्या समस्यांचं निवारण करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची मंगळवारी भेट घेतली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील आजारी साखर उद्योगाला मदत करण्यासाठी लवकरच पावलं उचलली जातील असं आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिलेलं आहे। तसंच मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत सुद्धा मत व्यक्त केलंय। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। ऊस उद्योग आणि ऊस शेतकरी यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बैठक काल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा साहेबांनी घेतली होती। ऊस उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, यासाठी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली। ऊस उद्योगाला सक्षम करण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, या दृष्टीने कालची बैठक अतिशय सकारात्मक होती। मंत्रिमंडळ लवकरच होईल आणि लवकरच विस्तार होईल। महाराष्ट्रात एक आपली परंपरा आहे, राहिलेली आहे, की एखाद्या जागेवर एखाद्या सदस्याचं दुःखद निधन होतं, त्यावेळेस सगळेजण सहकार्य करतात आणि त्यांना बिनविरोध ती निवडणूक बिनविरोध होते। याचं उदाहरण आपण मुंबईमध्ये पाहिलेलं आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता आणि यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झालेला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। वळसे पाटील खोटं बोलत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय। खासदार संजय राऊत सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। त्यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा देखील दाखला दिला। नाही, बरोबर आहे त्यांचं,
परंपरा आहे, पण अंधेरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली नाही. निवडणूक झाली, भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही, पण नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातले जवळचे नातेवाईक उभे होते, तरी त्या निवडणूक झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक हा अपवाद होता. ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. पण तरीही काल रात्री अजितदादा पवार, जयंतराव पाटील, सुनील तटकरे हे सगळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते काल मातोश्रीवर आले होते. आम्ही सगळे बसलो आणि या संदर्भात, या दोन पोटनिवडणुकांसंदर्भात काय पावलं टाकायची त्या संदर्भातली बैठक आहे. आता मुळातच यावेळी आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला अतिशय लिमिटेड अशा प्रकारची परवानगी ही इलेक्शन कमिशनने दिली आहे. त्यामुळे या बैठकीत कुठल्याही मेजर चर्चा आम्हाला करता येणार नाही, पण प्लॅन सादर करून घेता येईल. त्यामुळे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांशी बोलून आणि मग मराठवाड्याला काय देता येईल ते बजेटच्या वेळी आम्ही करणार आहोत. काल दिल्लीमध्ये काय घडलं ते तुम्ही संध्याकाळी सांगितलं, मात्र अमित शहांसोबतही चर्चा झाली मंत्रिमंडळ विस्ताराबाबत, त्याची माहिती दिली. तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अमित शहांसोबत झालेली नाही, मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा योग्य वेळी तो आम्ही करू. माहितीच्या अधिकारात अशी माहिती आली की तुमचा आणि एकनाथ शिंदे आणि तुमचा जो शपथविधी होता त्याच्यासाठी काल त्याचं उत्तर ऐकलं नाही का? मी कालच दिलं आहे उत्तर त्याचं. सर, आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत. तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. पुण्यात ते 7 लोकांची आत्महत्या काल नदीत सापडले होते. प्राथमिक ती आत्महत्या होतं असं आलं, नंतर आता तो खून आहे आणि कुठल्या तरी हुचाटकी याच्यातनं किंवा करणीबाबत झालाय असं. या संदर्भात आता तपास चाललेला आहे, त्यामुळे कुठल्याही कन्क्लुजनवर लगेच पोहोचता येणार नाही. तपास एका योग्य टप्प्यावर पोहोचला की त्या संदर्भात माहिती दिली जाईल. अजित पवारांनी पण निवडणुकीत उतरतील आणि निवडणूक होईल. सर, परंतु मुख्यमंत्र्यांनी असं आवाहन केलं, महाराष्ट्राची संस्कृती पाळावी. उमेदवार बघा, संस्कृती महाराष्ट्राची काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी रोज पायमल्ली होते हे कोणी सांगायला नाही. पंढरपूर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीत सुद्धा ही संस्कृती कुठे दिसली नाही. अंधेरीत दिसली, त्याला वेगळी कारणं होती. चला सर, मंत्रिमंडळाच्या विस्तार संदर्भात काल चर्चा. आमचा काय सांग. संजय बांगर जे आहेत त्यांनी आज एका प्राध्यापकाला मारहाण केली. वारंवार संजय राऊत यांनी देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केल्याचं आपण पाहिलं. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. वर्ध्याच्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसतोय. शासनाचं 50 लाखांचं अनुदान अजून न मिळाल्यानं आयोजक आता अडचणीत आलेले आहेत. भाजपा आमदारांनी प्रत्येकी 10 लाख देण्याचं प्रशासनाला पत्र दिलेलं होतं, मात्र आचारसंहितेमुळे आयोजकांवर आता निधी गोळा करण्याची वेळ आलेली आहे. परिसरामध्ये जो मुख्य मंडप आहे तो 160 फूट बाय 400 फुटाचा मुख्य मंडप आहे, ज्याच्यामध्ये 7,500 लोक बसू शकतील एवढी तिथे व्यवस्था असणार आहे. सभा मंडप 2 जो आदरणीय मनोहरजी म्हैसाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डेडिकेट केलेला आहे. तसंच समोरच्या बाजूला गझल कट्टा, कवी कट्टा, बालवाचन साहित्य कट्टा, खुला रंगमंच, प्रकाशन कट्टा असे विविध दालनं या विस्तीर्ण परिसरामध्ये आम्ही बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या अगदी मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ग्रंथनगरी आम्ही उभारतोय. शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट आज रिलीज होतोय. शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या शहरातील थिएटर्सचं बुकिंग केलं असून या चित्रपटाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसतेय.
हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर सुद्धा पठाणचे शो हाऊसफुल झालेत. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात हे शो सुरू झालेले आहेत. पहिल्याच शोला SRKच्या फॅन्सनं चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांबाहेर पठाण चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यात आलेले नाहीत. जे पोस्टर्स लावले गेले होते ते काढून टाकण्यात आले. मात्र तरी सुद्धा प्रेक्षक चित्रपटाला मोठी गर्दी करतायत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.